इट्स अ $multi-billion इंडस्ट्री. आणि आज तू ज्या पद्धतीने तू त्याला इनोव्हेशन म्हणतोयस, पण माझ्या दृष्टीने ते मेजर डिसरप्शन आहे की त्यांना तू वाईपआउट करायला निघालायस. कारण तू म्हणतोस की 140 कोटी लोकांपर्यंत मला पोचायचं आहे आणि प्रत्येकाने जेनेरिकच घेतलं पाहिजे. सगळ्यांनाच फायदा आहे, म्हणजे पेशंटना पण फायदा आहे, स्टोअरवाल्यांना पण फायदा आहे आणि ऑब्व्हियसली यू आर ऑल्सो ग्रोईंग. तर खूप मोठा रेझिस्टन्स एक्सपेक्टेड, एस्पेशली डायबिटीज, कॅन्सर ह्याच्यामध्ये फार मोठं प्रॉफिट मार्जिन आहे. रेझिस्टन्स मला वाटत नाही, कारण की मासेस आपल्याबरोबर आहेत. आज मासेस ज्याच्या बरोबर आहेत ना, कस्टमर्स, ही विल बी डुईंग द थिंग्स. मी त्यांच्या फोकस जर का मी MNCsकडे गेले, यार आता मी तर असंच झालं, ठीक आहे, भीती वाटते कधी कधी, असं नाही की नाही. पण कोणी डायरेक्ट अटॅक केला का फिजिकल? मी तुम्हाला बोललो ना, उत्तर प्रदेशमध्ये झालेलं 2 वर्षापूर्वी, त्याच्या न्यूज वगैरे पण काही ठिकाणी आलेल्या तेव्हा झालं. पण त्याच्यानंतर असं मला वाटते की राष्ट्रपती मॅडमने आता मला सन्मानित केलं. त्याच्यानंतर आता मीडियामध्ये गोष्टी आहेत, तर लोकांना डायरेक्ट थेट फायदा होतो. मला वाटते कोणाची तशी तर हिंमत नाही झाली अजून तर करायची. पण मला वाटते की आता मोदीजींचा चांगला आशीर्वाद आहे या विषयाला, कारण की मोदीजींचं स्वप्न आहे प्रधानमंत्र्यांचं की लोकांपर्यंत घरोघरी जेनरिक मेडिसिन्स पोचले पाहिजे. त्यांनी सुप्रीम कोर्टचं आता ऑर्डर आली की जेनरिक मेडिसिन्स सगळ्यांनी कंपल्सरी प्रिस्क्राईब केले पाहिजे डॉक्टर्सने. डॉक्टर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये या इनिशिएटिव्हला सपोर्ट करत आहेत, आपण देखील करते आता. तर मला वाटते की द थिंग्स आर चेंजिंग ऑन, आणि चांगल्या गोष्टी करता, लोकांच्या हिताकरता ही गोष्ट होती. तू मोदीजींना भेटलायस? लवकरच जरूर भेटशील, पण चांगलं त्यांना माहिती आहे, कार्याबद्दल आपल्या माहिती आहे, त्यांनी ॲप्रिशिएट केलं आपल्या कार्याबद्दल. सो दॅट इज अ थिंग. आता हे एक्सपान्शन तुझं चालू होतं तेव्हा सगळ्यात पहिलं फंडिंग तुला कुठून मिळालं आणि तू कसं मिळवलंस? कारण बऱ्याचदा असं होतं की जसं तू मगाशी म्हणालास, माझ्याकडे आयडिया आहे, मला एक्झिक्युशन करायचं आहे, पण माझ्या खिशात 5,000 रुपये आहेत आणि माझी झेप मात्र 5,000 कोटींची असेल, तर मला कुठून तरी फंडिंग लागणार, राईट? मग तुला पहिलं फंडिंग कुठून मिळालं आणि तू कसं मिळवलंस? मला वाटते एक मोठा बिझनेस कधी पण फंडिंगने उभा राहत नाही. फंडिंगने तर बिझनेस मोठे आज तर आपण बघू तर तुटतात. का तुटतात? कारण की फंडिंग काय माहिती आहे का, एक ॲज अन ऑन्टरप्रेनर करता सगळ्यात मोठं घातक, कारण की त्यांना खर्च करायची सवय होऊन जाते. पैसे संपल्यानंतर मग कोणाकडे जाणार? तुम्ही आता एक्झाम्पल्स रिसेंट बघितले असेल, स्टार्टअप्स का फेल होत आहेत? घाण सवय लागली आहे की आले पैसे चला उडवा आणि लॉसेस करा. जनरिक आधार आपण डे 1 प्रॉफिटेबल ठेवलं आहे, लोकांना डिस्काउंट पण देऊन आपण प्रॉफिटेबल. तर मी कधी इन्व्हेस्टरच्या मागे नाही गेलो. मी तर ऑन्टरप्रेनर्सला हे सांगेन की फंडिंगच्या मागे नका पळू, तुम्ही काम करा, प्रॉफिटेबल व्हेंचर बनवा, इन्व्हेस्टर तुमच्या मागे पडतील. सो दॅट इज ऑल द, मतलब तुम्ही समजा ना, जर का तुम्ही समजा कोणाकडनं तुम्ही 500 करोड घेतले, एक्झाम्पल 500 करोड घेतले, तुम्हाला बोलले की 2 वर्षामध्ये 500 करोड संपवा, तर संपवणार मी काय करणार? तुम्ही मार्केटिंग करणार, क्रिकेट टीमच्या वरती नाव देणार, सगळं देणार, खर्च करणार. एंड ऑफ द डे सवय लागली पैसे खर्च करायची, टीम वाढवणार, हे करणार, ओव्हरहेड्स वाढले, 2 वर्षानंतर 500 करोड संपले, पुढे पैसे कुठून येणार? दिस इज अ रिअल बॉल गेम. सो मला वाटते फंडिंग इज नेसेसिटी, बट फंडिंग शुड नॉट बी अन बॅरियर की आता फंडिंग नाही तर मी काहीच नाही करू शकत. सुरुवात होते कुठनं तरी करायची. म्हणजे पैशाच्या आधी तुम्ही आधी मेहनत पूर्ण करा. मेहनत करा. आयडिया इज इम्पॉर्टंट. काय आयडियावरती काम करताय? आयडियाज खूप असतात रे मुलांना. तेच मी पण तुम्हाला म्हणालो की आयडिया ही नसली पाहिजे की आता मला म्हणायचं की मला कप विकायचं आहे. ही आयडिया कुठे झाली? हे तर आज 1000 लोक करतात. आता कपला तुम्ही इनोव्हेटिव्ह वेनी कसं विकू शकता, ती आयडिया झाली. तर मला वाटतं ते इनोव्हेशनवरती काम केलं पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोडक्टवर काम केलं पाहिजे. पण तेच मी म्हणते ना, इनोव्हेशनपासून एक्झिक्युशनपर्यंत ही मोठी गॅप असते. मला असं वाटतं, जसं तू म्हणाला स्टार्टअप फेल होतात किंवा प्रत्येक मुलामध्ये काहीतरी स्पार्क असतोच, काहीतरी त्यांना इनोव्हेशन कुठल्या तरी स्पेसमध्ये करायचं असतं. आयदर ते टेक्नॉलॉजी असेल, आता AI आलं आहे, कुठल्याही गोष्टीत इनोव्हेशन, कारण जगच झालं आहे इनोव्हेशनचं. तर त्याच्यामधली गॅप भरायला कुठेतरी एक सपोर्ट लागतो फायनान्शियल. तर तुला तो पहिले म्हणजे टाटांनी नंतर इन्व्हेस्ट केलं तर ती मोठी न्यूजच झाली, पण त्याच्या आधी कोणाचा मिळाला का? नाही, मी माझी जी व्हेंचर होतं 15,000 रुपयांनी सुरू केलं. माझ्या पहिल्या स्टोअरमधनं मला प्रॉफिट आलेला 50-60,000 रुपयांचं. ते मग मी दुसऱ्या स्टोअरवर लावलं. मग त्याच्यानंतर तिसऱ्या स्टोअरपासून मी फ्रँचायझी फी घ्यायला सुरू केली. मग त्याच्यानंतर मग गोष्टी चालू झाल्या. मग
मग त्या गोष्टी प्रोसेसमध्ये होत गेल्या. म्हणजे मी असं डे वन माझ्या 25-30 स्टोअर 40 स्टोअर म्हणजे ते पण झालं. मतलब ती पण जर्नी मी ऑटो पायलटवरती टाकलेली. सर्क्युलेट करत गेलास तोच पैसा आलेला. हां करेक्ट. सो मला वाटते दॅट इज इम्पॉर्टंट ॲज अ एंटरप्रेनर. आणि मग फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स आर इम्पॉर्टंट. कुठलंही MBA न करता हे जे तू कॅल्क्युलेट केलं की आलेला पैसा परत तो त्या बिझनेसमध्येच घालायचा आणि तेच जनरेट होत राहील, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते जे नॉलेज आहे ते सगळ्यांना असतं असं नाही. येतं ते. जर का काम करणार तर येणार. सो सी दिस इज अ बेसिक थिंग. मी तेच म्हणतो तुम्हाला की जर का आपण काम करणार, समजणार गोष्टी, ठीक आहे, तर नॉलेज येणार, इच्छा असेल तर. मग आता सांग की अर्जुनाला कृष्ण कुठे भेटला, कसा भेटला? मला वाटते माझं पहिलं टेडेक्सचं टॉक मी जसं म्हणालो ते आत्ता पण नॅझॉन डेट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती खूप व्ह्यूड आहे इन टू हेल्थकेअर. ते तेव्हा रतन टाटा सरांनी बघितलं की एक 17-18 वर्षांचा मुलगा तेव्हा एवढं मोठं काम हेल्थकेअरमध्ये कसं करतो आणि हा विचार किती मोठा आहे. तर माझी पहिली मीटिंग त्यांच्याबरोबर अरेंज झालेली फक्त 20 मिनटाची, 15 ते 20 मिनटं. तेव्हा फक्त इन्व्हेस्टमेंटवर काय विषयच नव्हता. तुम्ही काय अपेक्षा करणार की 18व्या वर्षामध्ये तुम्हाला एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज बोललो तर ठीक आहे, बोललो तर तीच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी त्यांच्याबरोबर बसलो, भेटलो, त्यांच्याबरोबर त्यांना समजवलं सगळ्या गोष्टी की असा तेव्हा विषय तुझी आपण किती स्टोर्स होती? 35-40 तेवढीच 50 होती. हां म्हणजे 50. बेसिक नेसंट स्टेजमध्ये होतं सगळं ते. हां मग आपण नाही इनिशियल म्हणजे सुरुवात झालेली, ग्रोईंग होतं. पण रतन सरांना जेव्हा मी सांगितलं की असं आयडिया, असं एक्झिक्युशन आपण ऑलरेडी करून ठेवलं, असं करतोय आपण, तर मला वाटतं त्यांना खूप आवडलं. कारण की तुम्हाला माहिती असेल रतन टाटा सरांना त्यांचं आयुष्यातलं स्वप्न आहे की आपल्याला हेल्थकेअर इंडियाचं सगळ्यात बेस्ट ऑफ द वर्ल्ड करायचं आहे. तर मला वाटते की त्यांनी ते पाहिलं असेल जनरिक आधारमध्ये की आपण हेल्थकेअर जनरिक आधारच्या माध्यमातून रतन सरांचा ड्रीम आपण पूर्ण करू मतलब त्यांचा ड्रीम आपण पूर्ण करू शकतो. तर ते मला म्हणाले की मला फक्त इन्व्हेस्टमेंट नाही करायची आहे, मला मेंटरशिप पण करायची आहे आणि आपण काही ना काहीतरी करू याच्यात. तर माझी पहिली मीटिंग 20 मिनटाची चालली, 2 ते 2.5 तास. आणि त्याच्यानंतर मग ते ऑनबोर्ड झाले. मग प्रोसेस अजून चांगली झाली. मग तिकडनं आपण अजून वाढत गेलो. सो दॅट वॉज अ थिंग. त्यामुळे अर्जुनाला कृष्ण भेटल्यानंतर हळूहळू त्याला एक वेगळं ऑन्टरप्रिनरशिपचं त्याला एक वळण लाभलं, नाही का? मग कृष्ण असतो मग. सो नाही दॅट इज इम्पॉर्टंट. आणि माझ्याकरता ते एक देवाची कृपा पण, गॉड ग्रेस आहे ते, की रतन टाटा सरांसारखे एक काइंड ह्युमन माझ्याबरोबर जुडले त्या एजला. 18व्या वर्षात माझे पहिले बिझनेस पार्टनर झाले. सो मला वाटते की ते एक कृपा होती, लोकांचे आशीर्वाद होते. आणि मला वाटते की त्यांचंच खरं जे स्वप्न आहे, म्हणजे माझ्या पण मनाला एक संतुष्टी आहे की त्यांचं जे स्वप्न आहे ते आपण कुठे ना कुठेतरी साकार करतोय आज. बरोबर आहे. मग आता तुझा टर्नओव्हर किती आहे? आज आपण जनरिक आधारच्या माध्यमातून आपलं व्हॅल्युएशन कंपनीचं 1500 CRचं झालेलं आहे. सो दॅट इज द थिंग इन लास्ट 4 years ऑफ टाईम. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.